नमस्कार मित्रांनो, सागोजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आमच्या शेतावर आले आणि तुम्हाला एक जांभूल, त्या जांभळाचं काय फायदे आहेत, किती गुणकारी आहे तर तुम्ही नक्की बघा जांभळाचं वैशिष्ट्य। चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, बाईक लावली आमच्या फार्म हाऊसच्या मागे। फार्म हाऊस बघा, आमचं फार्म हाऊस। तरी बघा ही बाव, विहीर कुठलं ती प्लॅस्टिकची का काय आहे ते, थंड करी ठेवले बाबा नाही बघा, बाटली थंड करी ठेवली। बघा काढतो थांबा, किती माल निघले आज। बघा अण्णांची गोष्ट 3 दिलं आणि एवढाच माल चोरला का बोलतो त्या दिवशी। अरे कष्ट करायचे माहीत नाही ना चोरी करताना, यांना चोरी करायची कशी माहीत काय समजायला माझं। बघा जांभूल नंतर तुम्हाला सांगणार आहे जांभूलचं वैशिष्ट्य। तरी ते जांभूल हे करण्यासाठी पण येतात, जांभळं काढण्यासाठी। बघा माल काढलेलं तरी पण आहे मग थोडंफार। ही अण्णांची घोसाली, तुम्ही काय बोलता याला? घोसाली। जरी तर लेट झाला, जुन्या काळातील बघा, जुन्या काळातील लाईट। छोटा कंदील। तर मित्रांनो, घोसालीचं भजे कधी घालेन का? भजे का घोसालीचं टमाटरचं असतं, बटाट्याचं असतं, तसं घोसालीचं भजे का एक नंबर टेस्ट असतं। चला तर आता आपण जांभळाचं बघूया। आज त्याचं वैशिष्ट्य आपल्याला जाणायचं आहे, जांभूल किती गुणकारी आणि किती फायदेशीर आहे। झेट, याला झेट बोलतात, झेट। अरे पण लय लांब है तो 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 ये इथं बघा कशी गोल कर्व आहे एकदम, रेडियस टाइप मध्ये। आता बघा कसं जाता, वा 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 रेडियस जंगली। पहिले याच्या वर्षी गोल वंशी फेरे मारत आम्ही मित्रांनो। चिखल आहे भरपूर, आता काय करायचं दाखवतो। पाणी किती थंड झाले तो। यस नो, त्या बाजूला गेली पाय बघा। आजा आजा अरे पूर्ण नको, पूर्ण नको। यस यस यस, मंजिल ओके। आता याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात, त्यामुळे हे पाणी पिणे योग्य नाही। आपण घरचं पाणी थंड करीत ठेवले। ओके, आता इकडे जाशील लगेच। ओहो हो, यस गई भाजी में गया।
यस. किती थंड झाली. तुम्हाला कसं सांगतो मी सांगतो. चला हा घ्या घ्या. आणि कसे किलोनी जातानी 25 रुपये. मग काल तर 17ने गेली तुम्ही बोलला. दिवस असतो आंबेडकर जयंती होती ना म्हणून. स्वस्त का? ठीक आहे. तर मित्रांनो आपण चला जांभळांचं वैशिष्ट्य जाणून घेऊया. मित्रांनो तुम्ही बघत आहात ही जांभळीची झाडं आणि खरोखर जांभूळ खाल्ल्याने अशक्तपणा थकवा कमी होतो. शरीरातील पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. लिव्हरवर असणारे आजार म्हणजे सूज असल्यास जांभळाचा रस प्यावा. त्यामध्ये लवकर आराम मिळतो. जुलाब होत असल्यास मित्रांनो कोवळ्या पानांचा रस आणि त्याच्याबरोबर मध घेतल्याने भरपूर फायदा होतो. पिकलेली जांभळं खाल्ल्याने जुलाब थांबते. जुलाबाबरोबर रक्त पडत असलं ना तरी पण जांभळांच्या बियाचं चूर्ण कोमट पाण्यात दिवसातून 2-3 वेळा घ्यावा. आपण आराम मिळतो. आणि जेवण आपण आहे ना एकदम लाईट घ्यायचा, म्हणजे दही भात खिचडी भात. मित्रांनो जांभळाचा आणखीन एक फायदा आहे. दात आणि हिरडे जर दुखत असतील ना तर याच्या आतमध्ये जे साल आहे ना त्या सालीचा एवढा फायदा आहे ना, त्या सालीचा चूर्ण म्हणजे चुरा आहे ना 2-3 वेळा दातांवर म्हणजे मसाज करावा असा घासून घासून तर बरा होतो. त्यामध्ये तोंड स्वच्छ राहते आणि दातांचे आजार कमी होतात. घशाला सूज असली तरी पण या बियांचा चूर्ण घ्यावे. मधाबरोबर 3-4 वेळा दिवसातून घेतल्याने आवाज मोकळा होतो घशातील. आणि याचा काढा जरी घेतला तरी सुद्धा घशाचा त्रास कमी होतो. जांभळाचा रस घेतल्याने तोंड येणे, जीभ येणे आणि तोंडावर चट्टे येणे हे नाहीसे होतात. जांभूळ उपाशीपोटी कधी घेऊ नये. यामध्ये तुम्हाला वाताची संभावना जास्त असते, शक्यता असते. स्वच्छ पाण्याने धुवून व मीठ लावून जांभूळ खावावे. जांभूळ हे स्वच्छ पाण्याने धुवून मीठ लावूनच खावीत आणि जरा प्रमाणात खावीत, मुठभर खावीत दिवसातून. जांभूळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. नियमित रस घेतल्याने कॅन्सर, अल्सर, डायबिटीज यासारखे आजार होत नाहीत. तर मित्रांनो याच्यामध्ये आणखीन एक फायदा, मूळव्याध कमी प्रमाणात थांबतो. मित्रांनो नियमित जांभळं खाल्ल्याने हाडे व लिव्हर मजबूत होतात आणि लिव्हरचे काम आहे ना सुधारतं. मुतखडा व शरीरातील रोग नष्ट होतात. तर मित्रांनो काळजी करण्यापेक्षा जांभळं खा, फायदा होईल. कसं घेतला परत परत दाखवा. आता झाला डोंगर.
मित्रांनो, जांभूळ बघा, हा खेंदा तुटून पडलेला आहे. एकदम हार्ड असते, वाऱ्याने डायरेक्ट तुटलेला आहे बघा. अन्न घोसाले किती दिवस टिकतं? 4-5 दिवस. आणि आपण लावले किती किती महिने टिकल? अमर आहे नाही घोसाले. तर बघा मित्रांनो, झोला भरलेला आहे. कांदा बांधताना आता डायरेक्ट घेऊ. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग? खरंच आवडला असेल तर इतरांना शेअर करा, जेणेकरून कोणाचा तरी फायदा होऊ शकतो. तर नक्कीच शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि पुढचा ब्लॉग कुठला करू, असा एकदम वनस्पतींचा, झाडांचा कुठला करू ते तुम्ही नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.